अकोल्यात कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका. नोंदणी विवाह लांबला. सोलापूरहून आलेल्या वधू पक्षाचा मनस्ताप. लग्नात इग्न अशी आपल्या मराठीत म्हण आहे. याचाच प्रत्यय अकोल्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीमधून आलेल्या एका वधू पक्षाला. आणि या विघ्नाला कारण ठरला आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा संप. अकोल्यातील हर्षा या तरुणीचा विवाह सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी येथील रविकांत लांडे यांच्याशी ठरला होता. तर या विवाहासाठी अकोल्यातील सहजिल्हा निबंधक कार्यालयात 1.5 महिना आधीच नोंदणी करण्यात आली होती. तर या कार्यालयाकडून लग्नाच्या नोंदणीसाठी आजचा दिवस निश्चित करण्यात आला होता. आणि त्या अनुषंगाने वधू पक्षातील 50 वऱ्हाडी रेल्वे आणि 4 चाकी गाड्यांनी आज अकोल्यात दाखलही झाल्यात. मात्र उपनिबंधक कार्यालयातील सर्वच कर्मचारी संपावर असल्याने या लग्नाची नोंदणी होऊ शकली नाहीये. तर यामुळे वधू आणि वर पक्षातील मंडळींनी थेट अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्याकडे आपली कैफियत मांडली आणि त्यांनी यातून तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय. मात्र त्यानंतरही या विवाहाची नोंदणी न झाल्याने हे लग्न अद्यापही होऊ शकले नाहीये. त्यामुळे दोन्ही पक्षातील 60 ते 70 वऱ्हाडी सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयात ताटकले आहेत. गेल्या 1.5 महिन्यापासून आम्ही येथे विवाहासाठी फॉर्म भरला होता. उपनिबंधक कार्यालयामध्ये याचा विवाह आज होणार होता. त्यांची तारीख आज त्यांनी दिली होती. आणि याच निमित्तानं आम्ही जेव्हा कार्यालयात आलो तेव्हा नवरदेव नवरीकडचे जे सगळे नवरीकडचे पाहुणे आले, नवरदेवाकडचे पाहुणे आले. यांचे जवळपास 50-60 लोक हे सोलापूरहून इथे आले. आणि इथे आल्यानंतर पाहतो काय तर ते संप. या संपामध्ये एकीकडे समाजामध्ये मुलांचे विवाह होत नाही आहे. अशा जर का असा संप असेल त्या संपाचा त्यांना अडथळा होत असेल तर आजच्या विवाहाची तारीख यांची दिलेली यात त्यांनी काय करावं, आलेल्या पाहुण्यांनी काय करावं. यांनी त्याचा समजा आज यांनी इथे आले, इतके दुरून हे लोक इथे आले तर यांचा राहण्याचा पुण्याचा खाण्याचा खर्च बाकीचा यांनी जाते केव्हा करतील, हा जेव्हा खर्च सगळं होईल तेव्हा यामध्ये या सर्व गोष्टीतून आपल्याला सगळं बाहेर काढता येईल का, किंवा यातनं या दोघांचा काही विचार होईल का, यासाठी आम्ही इथे थांबलेला. तर मॅडम आम्हाला हेच म्हटल्या की तुम्ही थांबा आणि मी साहेबांशी बोलते, विचार करते, काय ते तुम्हाला सांगते.